घरकाम, करिअर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही। आज मुलींनी केवळ घर सांभाळून करिअर करावे अशी शिकवण देण्यापेक्षा मुलांनाही घरकामाची सवय लावणे ही काळाची गरज आहे, असं मत पुणे महापालिकेच्या उप आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी व्यक्त केले। उत्कर्ष महिला मंडळ व आधार सोशल फाउंडेशन व पुणे भारत गायन समाजच्या वतीनं शनिवार चौकातील पुणे भारत गायन समाज येथे झालेल्या कार्यक्रमात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी व डॉक्टर रखमाबाई राऊत यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, मृणालिनी रासने, गायिका सावनी दातार, मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सविता काळोखे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश तुकाराम शिंदे, पुरण हुडके, शर्वरी काळोखे, अलका नहार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते शारदा गजानन मंडई गणपतीची आरती करण्यात आली। डॉक्टर कल्पना बळीवंत म्हणाल्या, महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर एका हातात झाडू आणि कपडे घेतलेली तर दुसऱ्या हातात लॅपटॉप घेऊन करिअर सांभाळणारी महिला असे विविध चित्रण पाहायला मिळते। मात्र हा आदर्श म्हणून पाहण्यापेक्षा हे महिलांवर वाढलेल्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे। सुषमा चव्हाण म्हणाल्या, आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना अनेकदा आपण फक्त बघ्याची भूमिका घेत असतो। अशा वेळी या देशाचे नागरिक म्हणून मदत करणे ही आपली देखील जबाबदारी आहे। घरातील मुलींची काळजी करण्यापेक्षा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत आणि घरातील मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप काळोखे यांनी केलं। ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कमीत कमी 5 ते 7 महिलांना आम्ही मॅमोग्राफी आणि हे ॲडवाइस करतोय, प्रायमरी टेस्टिंग। याचा अर्थ ज्या महिलेला वाटते की मला काहीच नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे, त्या महिलेच्या शरीराच्या आत काय चाललं आहे हे एक चेकने जर केलं तर ते कळून येणारच। आता ह्या महिला ह्या कॅम्पमध्ये नसत्या आल्या आणि जर का प्रायमरी डिटेक्शन झालं नसतं तर सर्वायकल कॅन्सर एकदम तसा म्हणायला गेलं तर अर्ली कुठलाही आजार हा आटोक्यातला असतो। ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा सर्वायकल कॅन्सर अर्ली स्टेजेसमध्ये कळला तर त्याच्यावर आपल्याला आता भरपूर उपाययोजना आहेत, सर्जरीज आहेत, रेडिओथेरपी आहे, किमोथेरपी आहे आणि आता पुण्यासारख्या शहरात तर खूप उपाययोजनांसाठी संधी आहेत। कॉर्पोरेशनचे पण दवाखान्यामध्ये, ससून दवाखान्यामध्ये आहे किंवा प्रायव्हेटमध्ये आहे। इन्शुरन्स हल्ली सधन असतात, लोक इन्शुरन्स पण काढतात, पण ते डिटेक्शन करण्याकरता तुम्ही आलं पाहिजे। महिलांना वाटलं पाहिजे की आता 35 झाली आहे तर आय शुड हॅव फर्स्ट चेकअप, की बाबा एक वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी की तुम्ही सर्वायकल बायोप्सी चेक करा, एक सर्वायकल पॅप स्मिअर करा, एक मॅमोग्राफी करा, एक ब्लड चेकअप करा की शुगर तुम्हाला आहे का। खूप वेळा आम्ही विचारतो ना पेशंटला की शुगर आहे का, नाही, कधी चेक केली आहे, नाही चेक नाही केली। मग अशा महिलांना मी एकच प्रश्न विचारते की पाहुणे आल्यानंतर वाढायच्या आधी नेहमी आमटी एकदा चेक करून बघता की मीठ तिखट बरोबर आहे का करता, कारण का बघून तर आमटी कळणार नाहीये की ही एकदम छान चविष्ट झालेली आहे, आपण चेक करतोच ना। मग तसं शरीराच्या आत काय चाललंय हे कळण्याकरता तुम्हाला ब्लड चेक नको करायला। म्हणजे एकतर ते सरळ ICUतच येतात की शुगर एकदम हाय 400-500 झाली आणि मग त्यांना परत आश्चर्यही वाटतं, अगं बाई माझी अशी कशी शुगर एवढी झाली, पण ती सांगून होणार आहे का की मी आता होते, मी वाढते तुझ्या रक्तामध्ये शुगर, अजिबात नाही। म्हणजे मोबाईलचा डेटा 2 दिवस आधी रिचार्ज करणाऱ्या महिला, मी माझा महिलांबद्दलचा अनुभव सांगते। मॅचिंग ब्लाउजसाठी लक्ष्मी रोडला 4 दुकानं फिरणाऱ्या महिला आणि सर्वायकल चेकअप करून घ्या किंवा ब्लड चेकअप करून घ्या, 35 नंतरचे चेकअप करून घ्या, कॅल्शियमची गोळी 35 नंतरच सुरू करा। कारण का पोलीस खात्यात मी माझ्या मनाने आले। ज्या वेळेला मी पोलीस खात्यात आले त्यावेळेला पोलीस खात्यामध्ये महिला अधिकारी म्हणजे खूप नवीन होतं। म्हणजे मी इथेच नारायणपेठ चौकीला माझं पहिलं पोस्टिंग होतं, तसं फर्स्ट पोस्टिंग माझं भोसरी पोलीस स्टेशनला होतं, पण ते प्रोबेशन पिरियड होता तो माझा। पण जेव्हा मी प्रॉपर पोलीस सब इन्स्पेक्टर झाले तेव्हा नारायणपेठ चौकीला माझं पोस्टिंग होतं आणि काम त्यावेळेला महिला पोलीस खात्यामध्ये महिला म्हणजे एक अप्रूप होतं आणि एकतर पोलीस दलातले लोक ॲक्सेप्ट करत नव्हते, कारण का त्यांना महिला अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची सवय नव्हती आणि सामान्य नागरिकासाठी महिला अधिकारी कसं काम करू शकते किंवा आपली कंप्लेंट कशी घेऊ शकते किंवा आपण दिलेल्या कंप्लेंटवर ती काय ॲक्शन घेणार याच्याबद्दल खूप अविश्वास होता।
म्हणजे आम्हाला माझ्या बॅचला किंवा मला इंडिव्हिज्युअली आपण घेऊया, आम्हाला प्रूव्ह करायला लागलं की आम्ही पोलीस खात्यामध्ये सक्षमपणे काम करू शकतो. हे मी 87चं सांगते. म्हणजे त्याच्यानंतर एक आम्हाला प्रूव्ह करण्यामध्ये एक 5-6 वर्ष झाली की स्वतःला प्रूव्ह करायला लागलं. म्हणजे काय काय प्रूव्ह करायला लागलं तर मी गुन्ह्याचा तपास करू शकते, मी पब्लिकशी व्यवस्थित कम्युनिकेशन करू शकते, किंवा एखादा कंप्लेनंट माझ्याकडे आला तर त्याची कंप्लेंट ऐकून त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला त्यावेळेला प्रूव्ह करायला लागलं. ते काही खूप असं वेगळं झालं नाही, कारण का समाजाला सवयच नव्हती लेडी ऑफिसरला बघण्याची किंवा तिच्याबरोबर काम करण्याची, किंवा तिच्याकडे आपली काय कैफियत आहे, काय तक्रार आहे ते मांडण्याची समाजाला सवय नव्हती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या.